नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पेपर नंबर 9 आणि या पेपर नंबर 9 मधली औद्योगिक क्रांती जे 18वं शतक आहे, ह्या 18व्या शतकातली औद्योगिक क्रांती आणि या औद्योगिक क्रांतीचा जो अभ्यास आहे, हा अभ्यास आपण करतो. आपण मित्रांनो मागचं जे लेक्चर झालं, या लेक्चरमध्ये औद्योगिक क्रांती आणि औद्योगिक क्रांतीची व्याख्या आपण केली, ती बघितली आपण. त्याच्यानंतर औद्योगिक क्रांतीची कारणं जी आहेत, ही कारणं आपण थोडीशी अभ्यासली. त्याच्यानंतर पुढची कारणं बघायची. बघा, आपण बघितलं की यंत्राच्या सहाय्यानं उत्पादनाचं जे क्षेत्र आहे, ह्या उत्पादनाच्या क्षेत्रामध्ये घडून आलेला जो बदल आहे, ह्या बदलाला औद्योगिक क्रांती असं आपल्याला म्हटलेलं दिसून येतं. या क्रांतीची आपण कारणं बघितली. कुठली कुठली बघितली? प्रबोधनाची चळवळ बघितली. कारण महान विभूती झाल्या आणि या महान विभूतीनी हे प्रबोधन जे आहे, हे प्रबोधन केलेलं आपल्याला दिसून येतो आणि प्रबोधन चळवळीनं औद्योगिक क्रांती घडून आलेली आपल्याला दिसते. त्याच्यानंतर भौगोलिक काही शोध लागले. औद्योगिक क्रांतीच्या बाबतीमध्ये ह्या ज्या घटना होत्या, ह्या घटना फलदायी ठरलेल्या आपल्याला दिसतात. त्यानंतर आपण बघितलं की जागतिक क्रांत्या जे आहेत, ह्या जागतिक क्रांत्या झालेल्या आपण बघितलेल्या आहोत. या जुलमी सत्ता आणि या जुलमी सत्तेच्या विरोधामध्ये जे लढे आहेत, हे लढे उभारलेले आपल्याला दिसतात आणि या लढ्यातूनच जे लोकशाही शासन जे आहे, हे लोकशाही शासन उभारलेलं आपल्याला दिसून येतं. लोककल्याणकारी शासन व्यवस्था अस्तित्वामध्ये आलेली आपल्याला दिसून येते. मग औद्योगिक क्रांतीसाठी अनुकूल अशी जी परिस्थिती आहे, ही अनुकूल अशी परिस्थिती निर्माण झाली. नवा समाज आला, नवीन विचार आले, नवीन मूल्य आली आणि औद्योगिककरणाचा मार्ग जो आहे मित्रांनो, हा मार्ग मोकळा झालेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर राजकीय शांतता जी आहे, जे स्थैर्य आहे, हे स्थैर्य निर्माण झालेलं आपल्याला दिसतं. कारण ज्यावेळी आपण फ्रेंच राज्यक्रांती बघणार आहे, त्यावेळी अनियंत्रित राजेशाही काय होती, सरंजामशाही काय होती, प्रबल धर्मसत्ता यांच्यामधल्या संघर्षानं मध्ययुगीन कालखंड जो होता, हा मध्ययुगीन कालखंड व्यथित झालेला आपल्याला दिसून येतो. राजसत्ता, धर्मसत्ता यांचा जुलूम, अन्याय, अत्याचार, असंतोष हा पराकोटीला जाऊन पोहोचलेला आपल्याला, सामान्य माणसाला जीवन जगणं अवघड झालेलं आपल्याला दिसून. आणि मग ही जी परिस्थिती होती, या परिस्थितीमुळं अनेक देशांमध्ये अनेक क्रांत्या झालेल्या आपल्याला दिसतात. आणि मग या क्रांत्यांच्या नंतर अस्तित्वात आलेल्या शासनानं लोककल्याणाकडं लक्ष दिलेलं आपल्याला दिसतं. लोकांना आपले मूलभूत अधिकार उपभोगता आले पाहिजेत. क्रांत्यांच्या नंतर त्या देशांमध्ये राजकीय स्थैर्य जे, हे राजकीय स्थैर्य निर्माण झालेलं आपल्याला दिसतं. शांतता निर्माण झाली, देश आर्थिकदृष्ट्या संपन्न झाला आपल्याला दिसतो आणि औद्योगिककरण आणि या औद्योगिककरणाला जी अनुकूल अशी जी परिस्थिती आहे, ही अनुकूल अशी परिस्थिती निर्माण झालेली आपल्याला दिसते. जे राजकीय शांतता आली, राजकीय स्थैर्य आलं आणि ज्यावेळी एखाद्या देशामध्ये राजकीय शांतता येते, स्थैर्याची परिस्थिती निर्माण होते आणि त्यावेळी आपोआपच त्या देशाची परिस्थिती सुधारते आणि मग इथं औद्योगिककरण जे होतं, या औद्योगिककरणाला जी चालना आहे, ही चालना मित्रांनो मिळालेली आपल्याला दिसून येते आणि ह्या चालनेमुळंच ही औद्योगिक क्रांती जी आहे, ही औद्योगिक क्रांती घडून आलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर नवीन शक्ती साधनं जी होती, या नवीन शक्ती साधनांचा जो शोध आहे, हा शोध मित्रांनो लागलेला आपल्याला दिसतो. आता बघा, नवी शक्ती साधनं येण्याच्या अगोदर
म्हणजे यांत्रिक युग. आणि हे यांत्रिक युग येण्याच्या अगोदर गृह उद्योग होते. ज्या वस्तू तयार व्हायच्या ह्या घरातच तयार होत होत्या, त्या माणसांच्या शक्तीकडूनच होत असलेल्या दिसून येतात. लघु उद्योग होते, म्हणजे हे लघु उद्योग असतील किंवा गृह उद्योग असतील, हे मनुष्य बळावर चालत असलेले आपल्याला दिसतं. यामुळं झालं होतं काय, मनुष्यबळावर उद्योग चालत होते आणि मनुष्यबळावर उद्योग चालत असल्यामुळं त्यांच्या वाढीला एक प्रकारची जी मर्यादा आहे, ही मर्यादा आलेली आपल्याला दिसते. आणि मग ज्यावेळी पुढच्या काळामध्ये जेम्स वॅटनं बाष्प शक्तीचा शोध लावला, जेम्स वॅटनं बाष्प शक्तीचा शोध लावला, बेंजामिन फ्रँकलिन यांनी विजेचा शोध लावला. यानंतरच्या काळामध्ये खनिज तेल, नैसर्गिक वायू, जलविद्युत, अणुशक्ती या शक्ती साधनांच्या शोधामुळं प्रचंड असं जे औद्योगिकरण आहे, हे प्रचंड असं औद्योगिकरण घडून आलेलं आपल्याला दिसतं. मग अवजड यंत्र जी होती, ही अवजड यंत्र फिरायला लागली. कारखाने जे होते, हे कारखाने उभे राहिलेले आपल्याला दिसतात. आणि ज्यावेळी ह्या सगळ्यामध्ये जे बदल आहेत, हे बदल झाले त्यावेळी शक्ती साधनांच्या शोधामुळं उत्पादन जे होतं, ह्या उत्पादनामध्ये जी प्रचंड अशी वाढ आहे, ही उत्पादनामध्ये प्रचंड अशी वाढ जी आहे, ही प्रचंड अशी वाढ मित्रांनो झालेली आपल्याला दिसून येते. कारण ज्यावेळी आपण इंग्लंडमधला राजकीय स्थैर्य जे होतं, ही राजकीय परिस्थिती, ही राजकीय सुरक्षितता, ही प्रामुख्यानं तिथं असलेली आपल्याला दिसून येते. आणि मग यामध्ये ह्या वेगवेगळ्या शक्ती साधनांचा जो शोध आहे, हा शोध लागला. आणि शक्ती साधनांचा शोध लागल्यामुळं उत्पादन जे होतं, हे उत्पादन प्रचंड वाढायला जी सुरुवात आहे, ही सुरुवात झालेली आपल्याला दिसते. औद्योगिक क्रांती घडून येण्यासाठी शक्ती साधनांचा शोध उपकारक ठरलेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून ही जी औद्योगिक क्रांती आहे, ही औद्योगिक क्रांती ह्या नवीन जी साधनं, यांत्रिक जे युग होतं, ह्या यांत्रिक युगानं निर्माण केलेली नवीन साधनं आणि या नवीन साधनांच्या मुळं औद्योगिक क्रांतीला जे वातावरण होतं, हे वातावरण निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर पुढचं कारण आहे वैज्ञानिक शोध. वैज्ञानिक जे शोध आहेत, हे वैज्ञानिक शोध लागलेले आपल्याला दिसतात. कारण औद्योगिक क्रांती जी आहे, ही औद्योगिक क्रांती घडून येण्यापाठीमागं जे वैज्ञानिक होते, जे तंत्रज्ञ होते, ह्यांनी वेगवेगळे जे शोध आहेत, हे वेगवेगळे शोध लावलेले आपल्याला दिसतात. मग औद्योगिक क्रांती ही जी झाली, त्यातलं हे महत्त्वाचं कारण होतं पाश्चात्य संशोधक. आणि या पाश्चात्य संशोधकांनी लावलेले नवीन शोध, विविध वैज्ञानिक शोधामुळं औद्योगिकरणाला जी सुरुवात आहे, ही सुरुवात झाली. हाताच्या शक्तीवर चालणारी जी साधनं होती, ही हाताच्या शक्तीवर चालणारी साधनं मागं पडली. आणि यांत्रिक साधनं जी आहेत, ही साधनं पुढं आलेली आपल्याला दिसतात. एक यंत्र अनेक कामगारांचं काम करू लागलेलं होतं. एकच यंत्र पण अनेक कामगारांचं काम करू लागलं. पहिल्यांदा आपण बघितलं की कापड उद्योगामध्ये यंत्र निर्माण झाली. जॉन के यानं धावता धोटा, हारग्रीव्हिजनं स्पिनिंग जेनी, आर्कराईटनं वॉटर फ्रेम, कार्टराईटनं पॉवर लूम, यांचा जो शोध आहे, हा शोध लावलेला आपल्याला दिसतो. आणि या शोधामुळं कापड उद्योग जो होता, ह्या कापड उद्योगामध्ये क्रांती झाली. या शोधाप्रमाणेच जेम्स वॅट जो होता,
या जेम्स व्हाईटनं बाष्प शक्तीचा शोध लावला. हेफ्रे डेव्हीनं सेफ्टी लॅबचा शोध लावला. फॅरेडेनं विद्युत मोटारीचा शोध लावला. स्टीफन्सनं रेल्वे इंजिनचा शोध लावलेला आपल्याला दिसतो. रॉबर्ट फुल्टननं आधुनिक जहाजांचा शोध लावला. अलेक्झांडर बेलेनं टेलिफोनचा शोध लावला. मार्कोनीनं रेडिओचा शोध लावला. आणि संशोधक आणि या संशोधकांनी लावलेल्या आश्चर्यकारक अशा शोधांच्यामुळं कारखाने असतील, दळणवळण असतील, यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जी प्रगती आहे ही प्रगती झालेली आपल्याला दिसून येते. दळणवळण यामध्ये प्रगती घडून आली. उत्पादनामध्ये प्रचंड वाढ झाली. आणि औद्योगिक क्रांतीचा जो उदय आहे हा उदय प्रामुख्यानं झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे युरोपामध्ये 18व्या शतकामध्ये इंग्लंड वगळता इतर देशांच्या मध्ये राजकीय, आर्थिक, सामाजिक स्थैर्य नव्हतं. इंग्लंडमध्ये अंतर्गत शांतता, सुरक्षितता होती. फ्रान्स, जर्मनी, इटली इत्यादी देशातून मोठ्या संख्येनं कुशल कारागीर जे आहेत, हे कुशल कारागीर, कुशल तंत्रज्ञ जे आहेत, हे तंत्रज्ञ इंग्लंडमध्ये आलेले आपल्याला दिसतात. आणि इंग्लंड सरकारनं त्यांना प्रोत्साहन दिलेलं होतं. त्यांच्या उद्योगधंद्यांना जो हातभार आहे हा हातभार लावलेला आपल्याला दिसून येतो. आणि मग त्यांना वेगवेगळी प्रोत्साहन दिलेले होत्या, वेगवेगळ्या सवलती दिलेल्या आपल्याला दिसून येतात. आणि या स्थलांतरित कुशल कारागिरांचा इंग्लंडमधील उद्योगधंद्यांना जो हातभार आहे हा हातभार लागलेला आपल्याला दिसून येतो. या स्थलांतरित या कुशल कारागिरांचा आणि इंग्लंडमधील उद्योगधंद्यांना त्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये जो फायदा आहे हा फायदा झालेला आपल्याला दिसून येतो. आणि त्यामुळं शेजारील इतर देशातून जे स्थलांतरित कामगार इंग्लंडमध्ये आलेले होते, ह्या स्थलांतरित कामगारांनी इंग्लंडच्या औद्योगिकीकरणाच्या आणि व्यापाराला जी चालना आहे ही चालना त्यामध्ये दिलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे ह्या नव्या शक्तींचा शोध लावला. ही जी शांतता इंग्लंडमध्ये होती, या शांततेमुळंच खरं तर स्थैर्य जे होतं, ह्या स्थैर्यामुळंच हे जे उद्योगधंदे होते हे उद्योगधंदे वाढीला लागलेले आपल्याला दिसतं. म्हणजे औद्योगिक क्रांती, आणि ही औद्योगिक क्रांती घडून येण्यासाठी ह्या ज्या शक्ती साधनं, हे जे वैज्ञानिक शोध हे अतिशय महत्त्वाचे असलेले आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर व्यापारी वर्ग जो होता, उद्योगपती जे होते, ह्या व्यापारी वर्ग आणि उद्योगपती आणि या उद्योगपती वर्ग या वर्गाचा जो उदय आहे हा उदय झालेला आपल्याला दिसून येतो. कारण प्रबोधनाचा काळ होता. या प्रबोधनाच्या काळामध्ये व्यापाराला जे प्रोत्साहन आहे हे प्रोत्साहन मिळालेलं आपल्याला दिसतं. अनेक राजे महाराजे होते. या अनेक राजे महाराजांनी आंतरराष्ट्रीय व्यापार वाढीसाठी जी चालना आहे ही आंतरराष्ट्रीय व्यापार वाढीसाठी ही चालना दिलेली आपल्याला दिसून येते. आणि मग नवीन नवीन जी शहरं होती ही नवीन नवीन शहरं उदयाला आलेली आपल्याला दिसून येतात. नवीन नवीन ही जी शहरं आहे ही शहरं उदयाला आलेली आपल्याला दिसतात. आणि मग या शहरांच्या मध्ये ही जी शहरं होती या शहरांच्या मध्ये अतिशय धाडशी, अतिशय कल्पक असे जे उद्योगपती आहेत, ह्या उद्योगपतींचा एक व्यापारी जे आहेत, ह्या व्यापाऱ्यांचा जो उदय आहे हा उदय मित्रांनो झालेला आपल्याला दिसून येतो. आता यांच्याजवळ जे भांडवल होतं हे भांडवल त्यांच्याजवळ असलेलं दिसून येतं. आणि मग त्याच्या आधारानंच त्यांनी यंत्राचा शोध लागलेला होता. वेगवेगळ्या वैज्ञानिकांनी शोध लावलेले होते.
या यंत्राच्या माध्यमातून 18व्या आणि 19व्या शतकामध्ये कारखानदारी निर्मितीला जी सुरुवात आहे, ही सुरुवात झालेली आपल्याला दिसते. अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या, या अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी व्यापार आणि उद्योग यामध्ये महत्त्वाची कामगिरी केली. उद्योगपती आणि व्यापाऱ्यांनी मिळवलेला नफा पुन्हा उद्योगामध्ये त्यांनी गुंतवलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे उद्योगपती आणि व्यापाऱ्यांनी ही जी आर्थिक क्रांती आहे, ही जी औद्योगिक क्रांती आहे, ही औद्योगिक क्रांती प्रामुख्यानं निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. कारण राजकीय आणि सामाजिक स्थैर्य, कारण ही क्रांती इंग्लंडमध्ये झाली, राजकीय आणि सामाजिक स्थैर्य तर होतंच, नवनवीन प्रयोग जो आहे, हा नवनवीन प्रयोग करण्यासाठी हा जो काळ होता, हा काळ अतिशय योग्य काळ असलेला मित्रांनो दिसून येतो. आर्थिक समृद्धी आणि भरीला स्थैर्य यामुळं स्वतःजवळचा अतिरिक्त असा जो पैसा आहे, हा पैसा प्रामुख्यानं निरनिराळ्या व्यवसायामध्ये गुंतवलेला आपल्याला दिसून येतो. दामदुप्पट हा पैसा झालेला आपल्याला दिसून येतो आणि इंग्लंडमधला हा वर्ग उत्सुक असलेला आपल्याला दिसतो. 18व्या शतकामध्ये इंग्लंड हे जगातील पहिल्या क्रमांकाचं नाविक शक्ती असलेलं राष्ट्र होतं आणि या नाविक शक्तीच्या जोरावर इंग्लंडच्या वसाहती जगभर पसरलेल्या आपल्याला दिसतात. आणि या दूर देशाशी इंग्लंडचा समुद्र मार्गानं मोठ्या प्रमाणामध्ये जो व्यापार आहे, हा व्यापार चालत असलेला आपल्याला दिसतो. या देशांशी इंग्लंडचा समुद्र मार्गानं व्यापार चालला आणि मिळणारा प्रचंड लाभ, आणि या मिळणाऱ्या प्रचंड लाभामुळं इंग्लंडचा खजिना जो होता, हा इंग्लंडचा खजिना ओसंडून वाहू लागला. आणि मग हा अतिरिक्त पैसा निरनिराळा व्यवसाय आणि या निरनिराळ्या व्यवसायामध्ये गुंतवणं इंग्लंडला सहज शक्य झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणूनच झालं काय मित्रांनो, म्हणूनच झालं औद्योगिक क्रांती. आणि या औद्योगिक क्रांतीचा जो नारळ म्हणतो आपण, हा नारळ फुटला कुठं? हा नारळ फुटला इंग्लंडमध्ये. हा नारळ फुटला इंग्लंडमध्ये, कारण जी परिस्थिती होती ही अतिशय उद्योगाला अनुकूल असणारी जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती इंग्लंडमध्ये असलेली आपल्याला दिसून येते. कारण कुटीर उद्योग आणि या कुटीर उद्योगाचं कारखानदारीमध्ये रूपांतर झालेलं आपण बघितलं. कारण नव्या शक्ती शोधनांचा शोध लागला, वैज्ञानिक शोध लागलेले आपल्याला दिसतात. कुटीर उद्योग आणि गृह उद्योग म्हणजे कारागीर स्वतःच्या घरामध्ये हातानं चालवायच्या यंत्राच्या द्वारे वस्तूंचं उत्पादन करत होता. त्यांना लागणारा कच्चा माल पुरवला जायचा. त्यांनी तयार केलेला पक्का माल बाजारपेठेमध्ये विकण्यासाठी व्यापारी किंवा भांडवलदार यांच्या घरातून तो गोळा करत होता. थोडक्यात हे व्यापारी, हे भांडवलदार, हे गृहउद्योग करणाऱ्यांचा एक प्रकारचे ते मालक होते, परंतु मालकांची त्यांच्या नोकरांच्यावर प्रभावी देखरेख नसायची. आणि हे मालक कारागिराला वस्तू जे आहेत, ह्या वस्तू तयार करण्यासाठी वेतन देत असायचं. आणि त्यांच्या कामावर मालकाची संपूर्ण जी देखरेख आहे, ही देखरेख असलेली आपल्याला दिसते. आणि या प्रकारामध्ये कामाचं वाटप असून सर्व ते यंत्राद्वारे व्हायचं आणि मालकाकडून कामगारांना केलेल्या कामाबद्दलचं जे वेतन आहे, हे वेतन दिलं जात असलेले आपल्याला दिसतात. म्हणजे औद्योगिक क्रांती म्हणजे उत्पादन आणि वितरण क्षेत्र. उत्पादन आणि वितरण क्षेत्र, या वितरण क्षेत्रामध्ये बदल घडवून आणणारी मालिका असलेली आपल्याला दिसतात. मग हे बदल जे आहेत, हे बदल दोन प्रकारचे बदल असलेले आपल्याला दिसतात. कुटीर उद्योगाचं कारखानदारीमध्ये रूपांतर आणि
मर्यादित उत्पादनाचं विशाल उत्पादनामध्ये रूपांतर. मग कुटीर उद्योग, गृहात चालणारे उद्योग आणि मग ते गृह उद्योग, ते लघु उद्योग यांचं कारखानदारीमध्ये रूपांतर झालं. आणि जेव्हा मनुष्य मर्यादित उत्पादन होतं, मर्यादित उत्पादनाचं विशाल अशा उत्पादनामध्ये रूपांतर झालं. कारण घरी एकट्यानं हातानं वस्तू करून माणूस तेव्हा त्याच्या उत्पादनाला मर्यादा असायच्या. बघा, यंत्रावर तयार होणारा माल आणि आपण तयार करतो हातावर तयार करणारा माल, यामध्ये जी गतिमानता असते ती यंत्रावरच्या मालाला गतिमानता असते. कारण यंत्रानं तयार होणारा माल बरोबर होत असतो. अनेक माणसांचं काम यंत्र करत असलेलं आपल्याला दिसतं. हे अतिशय अल्प प्रमाणामध्ये होत होतं. परंतु कारखानदारी व्यवस्था आणि या कारखानदारी व्यवस्थेमध्ये वस्तूच्या उत्पादनाचं प्रचंड वाढतं. कारण आणि या व्यवस्थेमध्ये तो इतर कामगारांच्या समेत यंत्राच्या मदतीनं काम करत असलेला आपल्याला दिसून येतो. आणि मग औद्योगिक क्रांती आणि इतर क्रांत्या यामध्ये हा फरक मित्रांनो असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे ही जी औद्योगिक क्रांती आहे, यंत्राच्या साहाय्यानं उत्पादन क्षेत्रामध्ये झालेला बदल म्हणजे औद्योगिक क्रांती असलेली आपल्याला दिसते. औद्योगिक क्रांतीची व्याख्याच आपण अशा केलेल्या आहेत. तर ही औद्योगिक क्रांतीची जी कारणं आहेत ही आपण आता थोडीच कारणं बघितलेत. कारण प्रबोधनाची चळवळ, भौगोलिक शोध, जागतिक क्रांत्या, राजकीय शांतता आणि स्थैर्य, नव्या शक्ती साधनांचा शोध, वैज्ञानिक शोध आणि उद्योगपती आणि व्यापारी वर्गाचा उदय, ह्या ज्या क्रांतीची ही कारणं आपण मित्रांनो आज बघितलेले आहेत. त्याच्यानंतर पुढचं जे आपण लेक्चर घेणार आहे, या पुढच्या लेक्चरमध्ये आपण ह्या औद्योगिक क्रांतीची जी राहिलेली कारणं आहेत मित्रांनो, ही राहिलेली कारणं आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहे. धन्यवाद. सुरक्षित राहा आणि स्वतःचं आणि स्वतःच्या कुटुंबाचं मित्रांनो पालन करा. कारण अतिशय जे भयानक असं जे संकट आहे आज, हे संकट आपल्या देशावर आणि सगळ्या जगावरच हे संकट मित्रांनो आलेलं आहे. त्याच्यावर मात फक्त आणि फक्त आपणच करू शकतो. याची जी जाणीव आहे ही जाणीव मित्रांनो ठेवा. धन्यवाद.